नांदणी येथे महादेवी हत्तीनेचा निरोप मिरवणुकीला हिंसक वळण, दगडफेक करत पोलिसांच्या गाड्यांचं नुकसान। नांदणी येथे सोमवारी 28 जुलै रोजी महादेवी हत्तीनेला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीनं अचानक हिंसक वळण घेतलं। मिरवणुकीदरम्यान काही संतप्त जमावाने भरत बँक चौकात दगडफेक सुरू केली। परिणामी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या 8 ते 9 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, राखीव पोलीस दल व मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना पांगवलं। दरम्यान वनतारा इथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात रात्री 12:30 वाजता महादेवी हत्तीनेला देण्यात आलं। मात्र या पथकाच्या वाहनांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीचाही समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले। जयसिंगपूर रोडवरील निशिदी समोर मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला। शांतता राखण्याचं आवाहन मठ प्रशासनाच्या वतीनं वारंवार करण्यात आलं, परंतु जमावाकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती बिघडली। या प्रकारामुळे गावात भीतीचं व तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून शासकीय गाड्यांचं नुकसान करणाऱ्या विरोधात कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले।